हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील सुवर्ण विधानसौध परिसर बुधवारी देशभक्तीच्या उत्साहाने दुमदुमला होता. येथे 24 फूट बाय 50 फूट आकाराचा विशाल तिरंगा अनावरण कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या हस्ते संपन्न झाले. तो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा तिरंगा म्हणून नोंदवला गेला आहे. समारंभाला विधानसभा अध्यक्ष यू टी खादर, मंत्री एच के पाटील तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विशाल तिरंगाच्या फडकवण्यामुळे सुवर्ण विधानसौध परिसर देशभक्तीच्या भावनांनी उजळून निघाला असून हे ठिकाण आता नागरिकांसाठी आकर्षणाचे नवे केंद्र ठरत आहे. ನಾನು ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ ಜನತೆ ಪರವಾಗಿ ಸರ್ಕಾರದ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ಅವರ ಟೀಮು ಡೆಪ್ಯೂಟಿ ಸ್ಪೀಕರ್ಗೆ ಅವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಾನು ಅಭಿನಂದಿಸ್ತೇನೆ. ಇದು ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ. ಇದೆಲ್ಲ ಕೂಡ ನಮ್ಮೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮಾದರಿಯಾಗಿ ಇವತ್ತು ಚೆನ್ನಾಗಿ ಕೆಲಸ ನಡೆದಿದೆ. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಶುಭವಾಗಲಿ. ಇದನ್ನ ಎಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕರು ನಮ್ಮ ಎಚ್ ಕೆ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಹೇಳಿದಂಗೆ ಸಾರ್ವಜನಿಕ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು, ಹೊಸ ಪೀಳಿಗೆಗೆ ಇದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಇದು ರಾಷ್ಟ್ರದ ಧ್ವಜ.